सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। पर्यावरणाची वारी पंढरपूरच्या दारी हा उपक्रम 16 वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे। या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केलं जात आहे। आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची पूजा करायला मिळणं हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो। आपल्या वारीची परंपरा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता अखंडितपणे सुरू आहे। मुघली आक्रमण आणि इंग्रजांच्या राजवटीतही ही परंपरा अव्याहतपणे सुरू राहिली। या परंपरेत सातत्याने वाढ होत जाताना दिसत आहे। दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आहेत। यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे। राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला। स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले। शेती